सर्वांना हरिओम. आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो. ओके, ठीक ठीक आहे ठीक आहे, चालेल. सुरू करूया आपण. योग ग्रंथ पाठमाला बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. मागे 2-3 पाठमाला झाल्या आपल्या. गीता, भगवद्गीतेची पाठमाला झाली, त्याच्यानंतर मनाच्या श्लोकाची पाठमाला झाली. त्या दीर्घ पाठमाला होत्या, 40पेक्षा अधिक पाठ झाले प्रत्येक पाठमालेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग पसायदानाची एक विस्तृत पाठमाला झाली, त्याच्यात 7-8 पाठ घेतले आपण. आणि आता बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण. मला कल्पना आहे की या सगळ्या पाठमाला अटेंड करणारे काही, त्यातल्या काही अटेंड करणारे काही, आणि अजिबात अटेंडसुद्धा आत्तापर्यंत न केलेले काही, असे सगळे आत्ता इथे उपस्थित असतील. आणि ते लक्षात घेऊन आपण बोलणार आहोत. आज आपण प्राथमिक पाठ घेणार आहोत, कारण योगग्रंथ हा तसा खूप विस्तृत विषय आहे. आणि मनशक्तीची जी स्वामी विज्ञानानंद मनशक्तीचे संस्थापक, त्याने जी एक तत्त्वज्ञानाची मांडणी केलेली आहे, ज्याला न्यू वे फिलॉसॉफी असं म्हणतात. आणि तुमचं सुख टिकण्यासाठी आणि दुःख कमी होण्यासाठी ती न्यू वे फिलॉसॉफी आहे असं म्हटलं जातं. तर ती फिलॉसॉफी आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या 5 योगग्रंथाच्या माध्यमातून. परंतु तिथे जाण्यासाठी आपली जी प्राथमिक तयारी होणं आवश्यक आहे, त्यासाठी आपण आजचा पाठ आणि कदाचित पुढचे काही पाठ घेणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर ते लँडिंग सोपं होईल त्या पर्टिक्युलर त्या नवीन या व्यासपीठावर किंवा त्या नवीन पाठमालेमध्ये, हा विचार आहे. आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण प्रार्थना नेहमीप्रमाणे करूया. गुरुवंदना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. स्वामीजींचं पुण्यस्मरण. आणि आता आपण सुरुवात करूया. हा एक मोठा चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी सुद्धा, कारण विषय जे आहे, ती मांडणी जी आहे ती खूप विस्तृत आहे. आणि जवळजवळ मनशक्तीच्या एकंदर शिकवणीची जी बैठक आहे ती पूर्ण एकत्र ह्या 5 योगग्रंथात आलेली आहे. आणि म्हणून आपलं अनेक प्रकारचं सहकार्य ह्या पाठमालेमध्ये अपेक्षित आहे, किंवा ते केल्यानंतर ही पाठमाला अधिक काय म्हणतात आपण मिनिंगफुल होऊ शकेल. आता त्यातल्या काही बेसिक गोष्टी, की आपण एखादी गोष्ट करतो ती कशासाठी करतो. कुठली गोष्ट आपण काही कारणाशिवाय करत नाही, तर काहीतरी मिळवण्यासाठी, काही ध्येय साध्य करण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट करतो. आणि हा जो परमार्थातला प्रयत्न आहे, किंवा अध्यात्मातला प्रयत्न आहे, किंवा तत्त्वज्ञानातला प्रयत्न जो आहे, तो सुद्धा नेमक्या हेतूसाठी पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ की आपण जो ह्याच्यासाठी वेळ खर्च करतो त्याचा आपल्याला आपल्या जीवनात योग्य पद्धतीने फायदा व्हायला पाहिजे. अगदी नेहमीची उदाहरणं घ्यायची म्हटली तर आपण स्वतः शिक्षण घेतो लहानपणी आपल्या तरुण बऱ्यापर्यंत. ते शिक्षण घेताना सुद्धा काहीतरी उद्दिष्ट असतं. नंतर आपण व्यवसाय म्हणा किंवा काय जे काही आपला जॉब असेल तो करतो, त्याच्यामध्ये पण आपले उद्दिष्ट असतात. परिवार किंवा कुटुंब जे आपलं असतं ते, आपले मित्रपरिवार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपली काहीतरी प्रगती व्हावी, आपलं काहीतरी चांगलं व्हावं, हे सगळे हेतू धरून केलेलं असते. आणि तसे जर केले असतील तरच त्यातून यशाची शक्यता जास्त असते. आणि
विस्कळीत जर का प्रयत्न असतील तर ते कुठेही यश देणार नाही, कधीही यश देणार नाही. म्हणजे शिक्षण घेताना आपण जर का धरसोड वृत्ती ठेवली तर कुठलंही शिक्षण पुरं होणार नाही. व्यवसायात तेच लागू आहे, इतर सर्व क्षेत्रामध्ये ते लागू आहे. आता हे निस्वार्थ सेवा, समाजकार्य, परमार्थ करताना सुद्धा जर का आपण नेमकं साध्य ठरवलं तर आपल्या प्रगतीची, आपल्या यशाची, आपल्या समाधानाची, आनंदाची शक्यता जास्त असते आणि त्यासाठी आपल्या हातून योग्य प्रयत्न घडू शकतो. आणि म्हणून हा आपलं उपक्रम करताना असंच काहीतरी साध्य ठरवलं पाहिजे, ह्यावर थोडा विचार करू. म्हणजे आपला जो काही हा सगळा हेतू आहे, व्हाय दिस, हाऊ दिस नंतर आपण बघू, पण व्हाय तर ते कसं आहे, एक साध्य आहे आणि एक साधन आहे. साध्य आणि साधन हा एक ही जोडी आहे आपल्या ह्याच्यामध्ये. साध्य म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते, आणि साधन म्हणजे ते साध्य करण्यासाठी आपण ज्या अनेक साधनांचा उपयोग करतो ते साधन. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर साध्य महत्त्वाचं आहे आणि साधन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पण साधनाच्या माध्यमातून साध्य गाठायचं आहे. आणि बऱ्याच वेळा हा साध्य आणि साधन हा विषय गोंधळात टाकलेला असू शकतो आणि असतो बऱ्याच वेळा. नेहमी आपण बघतो की आपल्याला माहिती की पैसा, संपत्ती मिळवणं अनिवार्य आहे, पण पैसा हे सुद्धा अंतिम ध्येय नाही आहे. पैशाने बरेचसे प्रॉब्लेम सुटतात, पण असंही बरंच काही असतं जे पैशाने मिळत नाही. तसं जर का मिळत असं सगळे श्रीमंत जीवनात यशस्वी, सुखी, आनंदी, समाधानी झाले असते. न पैसा आवश्यक आहे, पण आता बघा, लग्नाच्या बाजारामध्ये वर संशोधन करताना किंवा वधू संशोधन करताना पगार किती आहे, नोकरी कुठली आहे, इस्टेट आहे का नाही, घर आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. शिक्षणाला किंवा चारित्र्याला महत्त्व दिलंच जातं असं नाही. बऱ्याच वेळा असंही बघितलं जातं की परिवार जेवढा छोटा असेल तेवढा चांगला, आईवडील बरोबर राहणार नसतील तर उत्तम, आणि भरपूर पगार असेल, बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या छान असतील तर मुलगा थोडा दिसायला डावा असला तरी हरकत नाही, मुलगी थोडी डावी असली तरी हरकत नाही, सोशली कधी ड्रिंक घेतला असलं तरी चालेल, हल्ली सगळेच करतात असं म्हणून त्याचं जस्टिफिकेशन पण होतं. आता आपण विचार केला तर सांगा की साध्य काय आहे. पैसा आहे आणि भरपूर पैसा असेल की सगळं साध्य होतं, सगळं ठीक होतं, ही पक्की संकल्पना आहे. हे आहे. आणि मग अनुरूप जीवनसाथी हे जे योग्य साध्य आहे ते साध्य बऱ्याच वेळा समोर दिसत नाही. आणखीन त्याच्यावर कडी म्हणजे हल्लीचे जे मॅरेज एजंट नावाची गोष्ट निघालेली आहेत किंवा लग्न जमवून देणाऱ्या ज्या काही संस्था वगैरे आहेत, त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये पण असं म्हणतात की गडगंज घरात मुलगी पडली ना तर पुढे डायव्हर्स मिळाला तरी परवडतो, कारण पोटगी मोठी मिळते. म्हणजे इथपर्यंत तयारी आहे लोकांची. बरं, मुलांना आपण नेहमी काय सांगतो, आपल्या घरातल्याच आपल्याच मुलांना चांगला शिकून सवरून मोठा हो, इंजिनियर, डॉक्टर, IT, हल्ली बरेच नवीन नवीन प्रोफेशन निघालेत हो. आणि का तर भरपूर पैसे मिळतात. पण डॉक्टर हो आणि पेशंटची सेवा कर. आपल्या गावात जिथे सुविधा नाही तिथे सुविधा निर्माण कर. इतर दुर्धर रोगावर, कोरोनासारख्या रोगावर इलाज शोध. हे कुणाला नको आहे, पैसे भरपूर कमाव. म्हणजे हे आपण कशासाठी बघतोय, साध्य आणि साधन ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गल्लत होते. जे साधन आहे त्याला आपण अनेक वेळा साध्य समजतो. हे वैयक्तिक आवश्यक नाही, सार्वजनिक आयुष्यामध्ये किंवा कार्यामध्ये सुद्धा असंच होतं. बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती त्याला हौस म्हणून किंवा सेवेची आवड म्हणून किंवा पुण्यकार्य म्हणून काहीतरी कार्यसंस्था सुरू होते. एखादी सहकारी संस्था असेल, आदिवासी शाळा असेल, असं काहीतरी माणूस सुरू करतो, कष्ट करतो, प्रयत्न करतो, खूप मेहनत होते आणि मग काही वर्षात त्या गोष्टीला, त्या संस्थेला, त्या शाळेला भरभराट प्राप्त होते.
पण ही भरभराट एकदा मिळाली की पुढे जे पदाधिकारी असतात, त्याचे जे अधिकारी असतात, ते व्यवस्थापक असतात, ते मान मरातब सत्कार अधिकाऱ्याच्या तर आम्हाला लागतात आणि मूळ जो उद्देश असतो संस्था चालकाचा तो मागे पडत जातो. आता अशीच जर का आपल्या अध्यात्माची किंवा आपल्या ह्या सगळ्या पारमार्थिक प्रवासाची जर का वाटचाल चालली तर काय होईल. आणि आपण बघतो की मनशक्तीचा अनुभव हा गेल्या अनेक वर्षातला मी बघितलेला किंवा आपण सगळ्यांनी बघितलेला. नवागत अनेक येतात, पण त्यातली अगदी थोड्या जणांची संकल्प करण्याची तयारी असते, पण तेही बऱ्या प्रकार असतात. पण एकदा संकल्प केला की साधकाची अध्यात्माची जी वाटचाल सुरू होते आणि मग काही काळानंतर हा अध्यात्माचा संकल्प आहे किंवा जो त्यागाचा संकल्प आहे किंवा साधकत्वाचा संकल्प आहे तो विचार करून त्या माणसानेच केलेला असतो. पण काही काळानंतर हे सगळं आपण वाटचाल केली ती कशासाठी सुरू केली, कुठल्या ध्येयासाठी सुरू केलं, ह्याचा अवधान बऱ्याच वेळा सुटण्याचा संभव असतो आणि मग ते टेक्निकल साधकत्वर होतो. आणि म्हणून थोर लोक सांगतात, हे गोंदवलेकर महाराजांचं कोटेशन आहे की आपल्याला साधायचं आहे काय हे ध्यानात धरलं पाहिजे. ते म्हणतात परमात्मा साधायचा आहे, शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्क आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. आता परमात्मा साधायचा आहे, परमार्थ साधायचा आहे, याचा अर्थ परमात्म तत्वाशी एकरूप असलेला संत जसा निर्भय निशंक निश्चिंत असतो, सदा आनंदात निमग्न असतो, ती स्थिती आपल्याला साधायची आहे. तेच आपलं ध्येय आहे, तेच आपलं लक्ष आहे. तेव्हा ती स्थिती साध्य आहे आणि ती साधण्यासाठी जी साधनं आपल्याकडे आहेत ती कुठली आहेत. ती म्हणजे आपला देह आहे, आपलं अंतःकरण आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि मग आपल्याकडे ह्या देहाला धरून असलेला प्रपंच आहे. म्हणजे साधकातली प्रगती करणं आणि अंतिमतः आत्मज्ञानायच त्वाम शरणं प्रपद्ये हे साध्य आहे. आणि मग श्रमानंद, धनानंद, ज्ञानगुणाकार ही सगळी साधनं आहेत, अत्यंत महत्त्वाची साधनं आहेत, पण ती साधनं आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता म्हणून हा योगग्रंथ प्राथमिक पाठ हा सुरू करताना आपण हा जो साधकत्वाचा किंवा माणसाचा क्रमविकास जो आहे तो त्याचा थोडासा आढावा घेऊया. आणि ह्या निमित्ताने आज आपण मागल्या 2-3 पाठमालेमध्ये काय आपण ऐकलं, काय शिकलो, काय साधलं. अर्थात हे मी जे सांगतोय हे दोघांना लागू आहे, कारण मी एक विचार करून आपल्यासमोर हे सगळं मांडतोय, याचा अर्थ मला हे सगळं जमतं याच्यातला भाग नाही आहे. पण आपण एकत्र विचार करून चिंतन करून काय करावं काय नाही याचा विचार करतोय. तर म्हणून मागील पाठामध्ये आढावा आपण काय साधला तो थोडक्यात बघू आजच्या पाठामध्ये. आणि ह्या पाठमालेत काय पाहणार होते बघू. तर ह्या पाठमालेमध्ये आपल्याला काय उद्देश आहे, स्वामीजी लिखित योगग्रंथाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर चर्चा संवाद करायचे आणि ह्या सगळ्या पाठमालेच्या संवादाच्या चर्चेच्या अभ्यासाच्या माध्यमातून एकमेकांचा साधकत्व विकास करायचा आहे. आत्मकल्याण ही जी कल्पना आहे ही साकार करायची. ह्या सगळ्यामध्ये माझी भूमिका मी काही जो अभ्यास केला तो मांडण्याची आहे आणि ह्याच्यावर विचार करून आपला सगळ्यांचा अभ्यास आणि सहभाग हा अधिक महत्त्वाचा आहे याच्यासाठी. आणि म्हणून हे आपण आत्ता ही पाठमाला सुरू करत असतानाच काय काय जबाबदारी आहे म्हणजे माझी आणि आपली आणि सगळ्यांची हे सगळं आपण विचार करतोय. कारण हा विचार आत्ता नाही केला तर मग नंतर त्याचा उपयोग होणार नाही, म्हणून हे आपण आत्ता आधी मुळात समजून घेतो. आणि हेतू एवढाच आहे की ध्येय साध्य होणं, आपला वेळ सत्कारणी लागणं आणि आपल्याला जे काही साधायचं आहे अशा सगळ्या गोष्टीतून ते आपल्याला साधायला मदत होणं. आणि त्या दृष्टिकोनातून साधकत्वाचा क्रमविकास ही संकल्पना आपण बघूया. समर्थ रामदास स्वामींनी मनुष्याचे 4 प्रकार केलेत. म्हणजे ह्या साधकत्वाच्या किंवा परमार्थाच्या साधनेला लागणाऱ्या माणसांचे 4 प्रकार केले आहेत. एक बद्ध आहे,
एक मुमुक्षु आहे, साधक आहे आणि सिद्ध, असे 4 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि ही प्रगतीचा टप्पे आहेत. म्हणजे बद्धापासून मुमुक्षु, मुमुक्षुपासून साधक, साधकापासून सिद्ध, असे हे 4 टप्पे आहेत. आणि प्रयत्नाच्या आणि विवेक आधारित प्रयत्नाच्या, विचार म्हणजे विचारापेक्षा अधिक जो मॅच्युअर्ड विचार असतो त्याला विवेक म्हणतात. नेमका ध्येयासाठी जे योग्य असेल ते करण्याचा विचार म्हणजे विवेक. आणि ह्या विवेकाच्या साह्यानेच बद्धाचा माणूस सिद्ध होतो, म्हणजे त्याचा क्रमविकास घडतो. बद्ध म्हणजे कोण? बद्ध म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने आपण समजून घेतोय की ज्याला प्रपंचाशिवाय कशाचंही भान नाही, असा तो बद्ध आहे. आणि जेव्हा प्रपंचाचा ध्यास हळूहळू कमी होऊन, म्हणजे प्रपंचाकडे दुर्लक्ष नाही पण अटॅचमेंट कमी होऊन परमार्थाकडे जसं लक्ष जाऊ लागतं, तेव्हा तो पहिल्यांदा मुमुक्ष होतो. मुमुक्ष याचा अर्थ मोक्षाची इच्छा करणारा, असा त्याचा भाग आहे. नंतर तो साधना करू लागतो, त्याला सद्गुरूचा शोध घ्यायची इच्छा होते. कुठल्या ना कुठल्या रूपाने सद्गुरू व्यक्तिरूपाने, ग्रंथरूपाने त्याला भेटतात. मग त्या ज्ञानाला अनन्यभावाने शरण जाऊन तो साधक बनतो. म्हणजे पहिला बद्ध, नंतर मुमुक्षु, नंतर साधक, आणि मग सद्गुरूच्या कृपेने आत्मसाक्षात्कार झाला की तो सिद्ध बनतो. अशी ही क्रमविकासाची वाटणी आहे. मग हे क्रमविकासासाठी आपण साधन काय करतो? तर कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग. सर्वसाधारण असं माझ्या वाचनात आलं की 80% जे ह्या मार्गाला लागलेले लोक असतात ते कर्ममार्गी असतात. म्हणजे कर्माच्या माध्यमातून आपण साधना करावी हे त्यांना आवडतं. साधारण 14% जे असतात ते भक्तिमार्गी असतात आणि 6% ज्ञानमार्गी असतात. आणि ह्या पद्धतीने त्यांची प्रगती होत असते. आता बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध ह्या 4 जर का आपण गोष्टी बघितल्या, तर हे जे जीवन आहे ह्याच्यातून ही प्रगती करायची आहे. त्याच्यामध्ये काय साध्य करायचं असतं? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्याकडे दिलेले आहेत. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक स्थितीमध्ये निश्चित असं साध्य केलेलं आहे. धर्म म्हणजे शिक्षण, जीवनाचा विचार, जीवनाचे जे काही विधिनिषेध आहेत ते समजून घेणं. अर्थ म्हणजे साधनं, काम म्हणजे इच्छापूर्ती, आणि शेवटी मोक्ष आहे. आणि त्यासाठी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 विभागसुद्धा आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी, विचारवंतांनी केलेले आहेत. आता या धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्याच्याचा सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ मोक्ष समजला जातो. मोक्ष आणि हे परमार्थाचं साध्य मोक्ष, आणि त्यासाठी ज्ञान आणि मन, अंतःकरण शुद्धी. हे मोक्ष साधायचं म्हणजे काय? स्वामीजींनी एकदम सोपी व्याख्या केली, आपण नंतर ती बघणार आहोत, की भयापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. आणि त्याच्यासाठी ज्ञान घ्यायला लागतं आणि अंतःकरण शुद्ध करायला लागतं. आता परत हे जर का आपण क्लासिफिकेशन बघितलं क्रमविकासाचं, तर 2 वर्ग करता येतील जगातल्या सगळ्या लोकांचा. एक अज्ञानी माणसं आणि दुसरं ज्ञानी माणसं. आणि मग ही ज्ञानी माणसांची आणि अज्ञानी माणसांची जर का आपल्याला एक चित्र तयार करायचं असेल, मानचित्र तयार करायचं असेल डोळ्यासमोर उभं होण्यासाठी, तर आपण अशी कल्पना करा की ही पृथ्वी आहे. या पृथ्वीला एक समांतर अशी सरळ रेषा आहे आणि त्या रेषेवर सगळी माणसं उभी आहेत. ह्या रेषेला एक स्टार्टिंग पॉईंट आहे, आरंभबिंदू आहे, बिंदू आहे. तिथे अज्ञानी माणसं असतात किंवा बद्ध माणसं असतात. आणि रेषेचा जिथे अंत होतो तिथे ज्ञानी माणसं असतात, सिद्ध माणसं असतात. आता त्या रेषेला एक मध्यबिंदू आहे. सुरुवातीच्या बिंदूपासून मध्यबिंदूपर्यंत जी माणसं सरकत असतात किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात ती माणसं म्हणजे मुमुक्षु. आणि मध्यबिंदूपासून शेवटापर्यंत जाण्याचा जे प्रयत्न करत असतात ते साधक. सुरुवातीला बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. आता ह्याच्यामध्ये फरक कसा आहे बघा. अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञान सांगतं की मी खरा आहे आणि देव खरा नाही. आणि वेदांत किंवा संत जे ज्ञान आहे ते सांगतात, ते असं म्हणतात की मी खरा नाही, देव खरा आहे.
आणि ज्या प्रमाणात माणसाच्या मीपणाचं, अहंकाराचं खरेपण कमी होत जातं, त्या प्रमाणात देवाचं खरेपण त्याच्या अनुभवाला येतं. म्हणजेच थोडक्यात अज्ञानाचं मुख्य चिन्ह काय आहे? देहाभिमान, म्हणजेच अहंकार. तो कमी कमी होत जाणं हे पारमार्थिक प्रगतीचं मुख्य लक्षण आहे. तर अशा पद्धतीने आपण ही साधकत्वाच्या क्रमविकासाची आणि त्याच्यातून साध्य काय ही कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपल्यापुरतं बोलायचं म्हटलं, मनशक्तीचं जे साधक आहेत किंवा मनशक्तीची जी ज्ञान घेतल्यानंतर ज्यांनी संकल्प केलेला आहे, त्याचा पहिला संकल्प असतो 6.25% त्याग. 6.25% त्याग. आणि फक्त तिथे त्याग म्हणजे धनत्याग किंवा वेळेचा त्याग असं नाही म्हटलेलं, की त्या प्रमाणात षड्विकार, हव्यास आणि अहंकाराचा सुद्धा त्याग. आता ही पहिली इयत्ता आहे साधकत्वाची. आणि आपण कायम पहिलीत तर राहू शकत नाही किंवा आपल्याला राहायला आवडणार नाही. मग पदवीधर होण्यासाठी काय करायला लागेल? PhD काय करायला लागेल? आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी आपण हा क्रमविकास ही संकल्पना थोडीशी समजून घेतोय. आता ही सगळी संकल्पना प्राथमिक पद्धतीने आपण समजून घेतल्यानंतर आपण थोडा मागच्या पाठमालेचा आढावा घेऊया, गीतेचा आपण आढावा घेऊया. अर्थात हे आता मोठ्या 18 अध्यायाचा आणि 40-45 पाठामध्ये झालेलं आहे. ते आपण आता अगदी थोड्या वेळात घेण्याचा प्रयत्न करतोय. खांदेसाहेब, मला 1 तास झाला की सांगा, आपण 1 तास थांबला, कारण ही काय, हे कंटिन्युअस पाठमाला आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक अध्याय पूर्ण केला पुढे गेलं किंवा 5 श्लोक पूर्ण केले पुढे गेला असं ह्या वेळेला होणार नाही. आपण 1 तास झाला की थांबवून त्याच्या पुढचा भाग त्याच्यानंतर घेत जाऊ. हो चालेल. हां, तर आपण आता हा गीतेचा जो पाठमाला घेतली, त्या गीतेच्या पाठमाल्याचा थोडा एकदम धावता पण महत्त्वाचा आढावा आपण बघूया. गीतेचा जो उपदेश आहे तो कशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त आहे. तर 2 गोष्टी गीता सांगते, की निष्काम जर का तुम्ही कर्म केलं तर तुमचं चित्त शुद्ध होतं. माझ्या आंतरिक शक्तीला सोडून मी माझे स्वतःचे कल्याण करून घेण्याची ही आपली प्रार्थना आहे. आणि कर्मशुद्धीची पण प्रार्थना आहे, की जी सकाळी आपण 7:58 करतो ती. तर निष्काम जर का कर्म केले तर हळूहळू चित्तशुद्धी होते, आणि निष्काम उपासना केली की जी चित्तशांती होते. आणि मग 6.25% ही चित्तशुद्धीची किंवा चित्तशांतीची आपण सुरुवात केली तर हळूहळू बाकी काही नाही तर निदान आपल्या कर्मानी आपलं चित्तशुद्ध म्हणजे अहंकार निवृत्ती किंवा चित्तशांती म्हणजे अहंकार निवृत्ती परत, ही जर का साधना झाली तर आपल्याला शुद्ध आणि शांत चित्त, जे प्रपंच आणि परमार्थ दोघांसाठी आवश्यक आहे. प्रपंचामध्ये पण आवश्यक आहे शुद्ध आणि शांत चित्त, आणि परमार्थामध्ये सुद्धा आवश्यक आहे. तर हा जो सारांश आहे गीतेच्या उपदेशाचा, तो संदेश आपल्या जीवनात किती उतरला हा माझ्यासकट आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे. श्रवण, वाचन, चिंतन हे सगळं आत्ता चाललेलं असतं गोष्ट, पण नंतर त्याच्यात जे समजलं त्याप्रमाणे वर्तन, ह्या प्रगतीच्या पायऱ्या असतात. ध्येय काय असतं? स्वतःचा आध्यात्मिक विकास हे असतं. आणि ह्या पद्धतीने जर का आपण वर्तन केलं तर बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे की प्रपंच आणि व्यवहारसुद्धा त्याच्यात साधतो. पण त्यासाठी सतत जागरूक राहून प्रामाणिक आत्मपरीक्षणाने स्वतः सुधारणा घडवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अर्थात हे प्रयत्न सगळं जीवन जगताच करता येतात, म्हणजे ह्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. हा फक्त विचार आणि ह्या विचाराप्रमाणे जर का आपल्याला वर्तन करायचा संकल्प असेल आणि आपला संकल्प आपल्या मनात जर का कायम जिवंत असेल तर जे काय होतं त्याला साधना म्हणतात. त्यातनं आपलं ध्येय साधलं जातं, वेळ सार्थकी लागतो, जीवन समृद्ध होतं आणि साधकत्वाचा क्रमविकास होतो. आता आपण गीतेच्या 18 अध्यायाचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. पहिल्या अध्यायामध्ये गीता मोहनाश करण्यासाठी आणि आपल्याला स्वधर्माची जाणीव करून देणारी आहे. अर्जुनाच्या माध्यमातून हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सगळे जीवनाचे सिद्धांत सांगितलेले आहेत. त्यात सांख्ययोग आहे, कर्मयोग आहे, स्थितप्रज्ञता आहे. या सगळ्याची आपण ओळख दुसऱ्या अध्यायात करून घेतो. आणि मग पुढच्या 3, 4 आणि 5 या अध्यायामध्ये कर्मयोग आहे.
पहिले 6 अध्याय मुख्यत्वे कर्मयोगाचे समजले जातात. 6वा अध्याय हा कर्मयोग आणि पुढे 6 अध्याय जे आहेत भक्तियोगाचे, त्याचा सांध्याचा अध्याय आहे. तसाच 12वा अध्याय हा भक्तियोग आणि पुढचा ज्ञानयोग ह्याच्या सांध्याचा विषय आहे. अध्याय 3 मध्ये आपण स्वधर्म, स्वकर्म, कृतज्ञता, यज्ञ, प्रवृत्ती निवृत्ती समन्वय, श्रेयस प्रेयस, देह देही ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. 4थ्या अध्यायामध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म म्हणजे कर्माचे जे 3 प्रकार आहेत, कर्माच्या ज्या प्रती आहेत. कर्म म्हणजे कर्तव्य कर्म, विकर्म म्हणजे हेच कर्तव्य कर्म विशेष आपण जर का त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणून केलं, मन लावून केलं, त्याला विकर्म म्हणतात. आणि ते जर का परमार्थ भावनेने केलं, आपण जर का समर्पण भावाने केलं, ते अकर्म होतं. आपण एक साधं उदाहरण घेतलं होतं, ते बऱ्याच जणांना आठवेल आणि म्हणून मी ते सांगतो की हॉटेलमध्ये जेवलं आणि स्वयंपाक यातला जो कोण किचन त्या ह्याचा जो कुक असेल हॉटेलचा, तो उत्तम स्वयंपाक करतो आणि ते जेवण पण छान असतं, पण त्याचं जे कर्म असतं ते काहीतरी मेहनताना पगार मिळण्यासाठी असतं, म्हणून ते कर्तव्य असू शकेल. पण विकर्म कुठलं होतं की आईने घरातला जो स्वयंपाक केलेला असतो किंवा गृहिणीने जो आपल्या घरातला स्वयंपाक केलेला असतो त्याच्यामध्ये अपेक्षा काही मेहनतानाची नसते. हां, थोडीफार ॲप्रिसिएशनची असू शकते, परंतु त्याचा हेतू त्या कुकपेक्षा खूप वरचा आहे, म्हणून ते विशेष कर्म होतं. कारण त्याच्यामध्ये प्रेम असतं, त्याच्यामध्ये आपुलकी असते, त्याच्यामध्ये आपल्या माणसांसाठी आपण करतोय हा भावना असते, थोडी अपेक्षा असते. इकडे पूर्ण अपेक्षा आहे कर्मामध्ये, कारण मला मेहनताना मिळाला पाहिजे, मी त्यासाठी करतोय. इथे मेहनतानाची अपेक्षा नाही, पण अगदी शून्य नाही, थोडं जरी ॲप्रिसिएशन करावं, कधीतरी चांगलं म्हणावं एवढी अपेक्षा असते. परंतु हीच गृहिणी जेव्हा त्या दिवशीचा स्वयंपाक घरी लवकर पहाटे उठून आंघोळ करून नैवेद्य म्हणून, देवाचा नैवेद्य म्हणून ती स्वयंपाक करते, त्यावेळेला तिचा फक्त समर्पणाचा भाव असतो. फळ मिळावे असा संकल्प नाही, पूर्ण एकाग्रतेने पूर्ण अलप्त राहून देवाला समर्पण केलं. म्हणजे एकच काम, पण ते कर्म विकर्म अकर्म कसं होतं हे आपण त्या विनोबाजींच्या उदाहरणाने समजून घेतलं होतं. आणि अशा पद्धतीने विकर्म अकर्म म्हणजे कर्म विकर्म आणि अकर्म अशा पद्धतीने आपल्या कर्मामध्ये जशी जशी प्रगती होईल तसा आपला कर्मयोग साधला जातो. हे आपण साधारणतः पहिल्या 5 अध्यायामध्ये बघितलं. 6व्या अध्यायामध्ये ह्याच कर्मयोगाला आपण समर्पण कसं जोडावं याच्यासाठी ध्यानाचा अभ्यास केला आपण. कारण ध्यानामध्ये शरणागती आहे आणि ही शरणागती जी आवश्यक आहे ती जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून 6व्या अध्यायामध्ये चित्ताच्या एकाग्रता साधण्यासाठी ध्यानयोग सांगून अभ्यास आणि वैराग्य ह्याची आपल्या जीवनात कशी जोड द्यायची ह्याची माहिती आपण घेतली. 7व्या अध्यायामध्ये भक्तियोग सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा भक्तीचं थोर साधन सांगितलेलं आहे. तिथे सांगितलं ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासा बुद्ध्याने जा, विश्वाच्या कल्याणाच्या तळमळीने जा, कसंही जा, परंतु एकदा त्याच्या दरबारात प्रवेश करा म्हणजे झालं, म्हणजे ईश्वराच्या जवळ जा. त्याला प्रपत्ती योग असं म्हटलेलं आहे आणि ईश्वराला शरण जायला सांगितलेलं आहे. आणि ही प्रक्रिया जी आहे ती खूप पेशन्सची आहे, खूप अडचणीची आहे, परंतु कधीही आपला ध्येय आहे किंवा आपला जो निश्चय आहे तो आपला ढळला नाही पाहिजे. हे 7व्या अध्यायात सांगितलं. 8व्या अध्यायामध्ये सातत्य योग सांगितलं. हे सातत्य योग विनोबाने नाव दिलेलं आहे, कारण आपली जी साधना आहे ती अंतकाळपर्यंत सुरू ठेवणं. जो रस्ता आपण घेतला त्याच्यावर आपली पावलं सतत पडत राहिली पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, हे धर हे सोड, हे धर हे सोड. भक्ती करताना सुद्धा या देवाची कर, त्या देवाची कर, असं करता करता मग कुठलंच व्यवस्थित घडत नाही. आणि मग धरसोड वृत्ती असेल तर अनेक रस्ते असतात, त्यामुळे मुक्कामावर कधीच पोचण्याची आशा नाही. आणि म्हणून कुठपर्यंत साधना करायची, हे कधी संपणार आहे असं निराशेने म्हणता कामा नये. आता हे साधारणतः 8व्या अध्यायाचा सार होता. 9व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की काही नाही, तुम्ही जे करता ते सगळं कर्म तसंच्या तसं करा,
ते कधी यशस्वी होईल कधी अयशस्वी होईल, पण तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका. मनापासून सगळं कर्म करा आणि जे फळ आहे ते ईश्वरार्पण करा. ह्याला राजयोग म्हणतात. हा 9वा अध्याय. आता ह्याच्यासाठी कुठलंही विशेष ज्ञान लागत नाही. तुम्ही हे काम तर करताच, मनापासून करणं आणि पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन करणं हे आवश्यक आहे. आणि सर्वात जास्त आवश्यक कुठली गोष्ट आहे की ते कर्माचं जे फळ येईल, म्हणजे यश येईल अपयश येईल, चांगलं येईल वाईट येईल, ते सगळं मी नाही केलं, परमेश्वराने केलं असं म्हणून आपला क्षणोक्षणाचं जे काय आहे ते समर्पित करायचं, हा राजयोग झाला. आता हे वरवर सोपं वाटतं करायला, परंतु खूप अवघड आहे. 10व्या अध्यायामध्ये क्रमिकता म्हणजे पायरी पायरीने ईश्वराचं रूप कसं पडावं. आता मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तो परमात्मा, म्हणजे ज्या या जगात जे जे आहे तिथे परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय कुठेही जगातली वस्तू नाही. मग ती सजीव असेल, जीवाची असेल किंवा निर्जीव असेल, त्या प्रत्येक ठिकाणी परमार्थाचा भाग आहे. आणि हे बघायला शिकवायचं, कसं करायचं हे सगळ्या 10व्या अध्यायात सांगितलं. आणि मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आहे. म्हणजे परमेश्वराचं अत्यंत मंगल रूप आणि परमेश्वराचं अत्यंत भेसूर भयदायक रूप, अशा अनेक प्रकारची जी रूपं आहेत ती भगवंतांनी अर्जुनाला दाखवली. आणि त्याचं सारांश स्वामीजीने असं काढलेलं की परमेश्वर सगळ्या आहे, सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. आपल्या प्रत्येक कर्माला फळ आहे, चुकीला शिक्षा आहे आणि म्हणून नियमानुसार वागणं आवश्यक आहे. अहंकारामध्ये विषमता आहे आणि म्हणून अहंकार कमी करून समतेचा नियम पाळावा. आणि मग पुढे 11व्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो, हे तुम्ही ईश्वराची अनेक रूपं दाखवली. काही लोक सगुणाचं भजन करतात, काही म्हणतात परमेश्वर निर्गुण निराकार आहे तेव्हा त्याची उपासना करा. मग देवा तुला ह्या दोन्ही भक्तातून कुठला भक्त प्रिय आहे असा अर्जुन प्रश्न विचारतो. आणि मग उपासना कांड किंवा भक्तिकांड किंवा भक्तियोगानंतर ज्ञानकांड याचा दुवा सांगणारा 12वा अध्याय आहे. भक्तिरसात डुंबलेला हा अध्याय आहे. 11व्या अध्यायात देवाचं भयंकर रूप पाहून अर्जुन घाबरला होता आणि तो सांगतो भगवंताला की हे तुझं सगळं रूप आवर आणि तू नेहमीच्याच रूपात ये. त्याच्यावर भगवंत त्याला सांगतात की हे रूप पाहून तू भीतोयस कारण तुला भक्तीची व्याख्याच नीट समजली नाही. तू म्हणजे कोणी भिणारा आणि मी म्हणजे कोणी भिवणारा अशी गोष्ट तुला 11व्या अध्यायात दिसली म्हणून तू घाबरलास. याचा अर्थ तू माझा भक्त नाहीस, तू विभक्त आहेस. आणि इथे ती द्वैत आणि अद्वैताची संकल्पना आहे की आपण आपल्यामध्येच परमात्मा आहे आणि परमात्मा जो आहे तो सगळीकडे आहे, परमात्म्याशिवाय काही नाही असं ते अद्वैत आहे. ते तत्त्वज्ञान त्या ठिकाणी बघितलं आपण. आणि मग भगवंत सोप्या भाषेत त्याला असं सांगतात, तू जर खरोखर माझा भक्त झालास, माझ्यापासून विभक्त राहिलास नाहीस, तर तू आणि मी एक होऊ म्हणजे तुला भयंकरता पण वाटणार नाही आणि तू भक्तीने माझ्याशी एकरूप होऊ शकशील. हा 12वा अध्यायाचा सारांश आहे. नीलम पाठक 13 आणि 14 ह्या अध्यायामध्ये मुख्यत्वे उपयुक्त जी माहिती आहे ती आत्मपरीक्षणासाठी उपयुक्त माहिती आहे. या 13, 14, 15 अध्याय मला ज्ञानयोग असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये ही विश्वनिर्मिती, या विश्वापासून जग कसं निर्माण झालं, जगातल्या अनेक वस्तू कशा निर्माण झाल्या, जीव कसे निर्माण झाले, जीवाचे भाग काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेल्या आहेत. आणि वेदांताचा जो मुख्य भाग आहे तो ह्या ज्ञानयोगामध्ये येतो. प्रश्न असा आहे, मी म्हणजे कोण? मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, की मी म्हणजे आत्मा? हा विषय 13 आणि 14 अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि मग त्याच्यात सांगितलं आहे की मी म्हणजे कोण हे शोधण्यासाठी किंवा प्रत्येक वस्तूचं जे खरं काय आहे, आतला गाभा काय आहे हे कळण्यासाठी त्या वस्तूचं बाह्यरूप आणि आतला गाभा ह्याचं पृथक्करण करायचं, ॲनालिसिस करायचं. बाह्यदेह आणि आतला आत्मा याप्रमाणे प्रत्येक वस्तूचं दुहेरू रूप आहे. वरची जी गोष्ट आहे देहाला ती दूर करून त्या वस्तूतलं सार म्हणजे आत्मा घेण्याची सारग्राही दृष्टी आपण लावून घेतली पाहिजे. आता ही अशी सवय डोळ्याला लावून घेणं, विचाराला लावून घेणं आणि मनाला पटवणारं शिक्षण आणि पृथक्करण जे आहे ते अत्यंत सविस्तर पद्धतीने या 13 आणि 14व्या अध्यायात मांडलेलं आहे. आता हे जे पृथक्करण आहे, हे जे ॲनालिसिस आहे
ते सत्यासत्य विवेक किंवा काय मिथ्या आणि काय सत्य हे आता हे हा विवेक कसा करायचा, ह्या कशा पद्धतीने करतं, हे सगळं जे आहे आणि ते सगळं ज्ञान आपण पुढच्या ह्या 13-14 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग जे त्याचं सारांश स्वामीजीने असं सांगितलं, तू ज्याला चिकटून बसलायस तो देह तुझा नव्हे, एवढं तू ज्ञान करून घे. म्हणजे तू स्वतःला देह समजतोयस, परंतु तो देह आलाय आणि देह जाणार आहे, तू जाणार नाही आहेस. एवढं जर का तुला कळलं तर तुला असं कळेल की देह आपण एक साधन म्हणून घेतलेलं आहे आणि ह्या अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र आणि छान साधन आहे, त्याचा तू अवश्य उपयोग कर. देहाची पूर्ण काळजी घे. त्या देहाचं कल्याण करण्याची आवश्यकता आहेच, कारण देह तुला चिकटायला आले नसून तू देहाला चिकटलेला आहेस, तू देह घेतलेला आहेस. आणि ज्या क्षणी तुझं हे चिकटणं संपेल त्यावेळेला तो देह अजिबात दुःखी होणार नाही. आणि मग स्वामीजींनी सोपं उदाहरण दिलं की मी नख कापलं तर नख रडत नाही. आणि म्हणून सारांश असा की तू देह आणि तू एक नाहीस, म्हणून तू देहाशी फार लिप्त होऊ नकोस. मग तू कोण आहेस तर तू एक सत्य स्वरूप आत्मा आहेस, परमात्माचा एक सूक्ष्म अंश आहे, हे कधीही विसरू नकोस. आपण थोडक्यात आढावा घेतोय आणि हे सगळं आपण ज्ञानाने समजून घेतो, पण त्यामुळे हातातनं चांगलं काम घडतं आणि कर्माची सुरुवात ज्ञानाने होऊ दे, अशा पद्धतीने हा अभ्यास आपण समजू. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संयम करायला लागतो, निग्रह ठेवायला लागतो, सातत्य ठेवायला लागतो, ज्ञानाचा विवेक ठेवायला लागतो. एकीकडे विवेक आणि दुसऱ्याकडे संयम, असं हे सगळं काम आहे. आणि ह्याच्याबद्दलचं आपण अत्यंत दीर्घ पद्धतीने सगळ्या व्यवस्थित पाठामध्ये ॲनालिसिस केलं. ज्यांनी हे पाठ ऐकलेलं नाहीत आणि आज ऐकतायत त्यांच्या माहितीसाठी सांगतो की हे सगळे नेटवर उपलब्ध आहेत. जर का तुम्हाला कधी त्याच्याबद्दल वेळ मिळाला, जिज्ञासा वाटली आणि समजून घ्यायची इच्छा झाली तर हे सगळे उपलब्ध आहेत. म्हणजे गीतेवर अनेक विवेचनं अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु आपण आत्ता जी काही चर्चा करतोय त्या संबंधीचे जे पाठ आहेत ते आहेत आणि त्याचा वेब ॲड्रेस तुम्हाला नंतर देता येईल किंवा बरेच लोकांकडे तो असेल सुद्धा. पहिल्या 5 अध्यायामध्ये जीवनाची एकूण योजना काय आहे आणि आपला जन्म कसा सफल होईल कार्याच्या माध्यमातून हे आपण पाहिलं. 6 ते 11व्या अध्यायामध्ये भक्तीच्या निरनिराळ्या प्रकारांचा आपण विचार केला. 12व्या अध्यायामध्ये सगुण आणि निर्गुण भक्ती याची तुलना करून भक्तांची थोर लक्षणं पाहिली. आणि 13 ते 15 अध्यायामध्ये सगळा राहिलेला ज्ञानमार्गाचा भाग पाहिला. आत्मा देहापासून अलग करणं, त्यासाठी त्रिगुण जिंकून घेणं, सर्वत्र परमात्मा पाहणं हे ज्ञानमार्गाचं सार आहे. आणि मग 15व्या अध्यायामध्ये जीवनाचं संपूर्ण पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे, ज्ञानाची पूर्णता होते आणि मग कर्म, ज्ञान आणि भक्ती हे एकरूप होतात. हा पुरुषोत्तम योग आहे. आता आपण हा थोडक्यात जो प्रवास आहे, जीवनाचा प्रवास, हा कर्मयोग आणि भक्तियोग आणि ज्ञानयोग माध्यमातून कसा होतो ते सारांश रूपाने बघू. प्राण्यांचा सृष्टीशी संबंध आला तेव्हा त्यांनी 2 भाग पाडले. सगळ्या प्राण्यांचा विचार करतोय आपण. एक मी आणि बाकी ते. मी भोगता आणि सर्व भोग्य. जगाकडे अशा भोगदृष्टीने पाहणं ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि प्राणीच करतात असं नाही, माणूस पण बऱ्याच वेळा हेच करतो की मी, माझ्यासाठी सगळे आहेत, मी भोगता आहे आणि बाकी सगळे भोग्य आहेत. पण जेव्हा त्याचं मन संस्काराने, ज्ञानाने, स्वप्रयत्नाने, साधनेने विकसित होतं, तो जगाच्या 2 ऐवजी नंतर हळूहळू 3 भाग करू शकतो. थोडं त्याला कल्चर यायला लागतं. मग तो काय म्हणतो, मी, माझं कुटुंब आणि जग असे 3 भाग. आता त्याचं कुटुंब हे तसं त्याचं भोगाचंच साधन असतं, पण तरीही तिथे थोडा कुटुंबासाठी त्याग करायला लागतो. पण कुटुंबासाठी, फक्त स्वतःसाठी नाही, तो जग हे सेवा साधन मानून, आत्तापर्यंत त्याचं जग फक्त त्यासाठी होतं, आता हे जग हे सेवा साधन कुटुंबासाठी आहे. मनुष्य याहून पुढे जातो तेव्हा समाजाला कुटुंबाचा मोठा भाग समजतो आणि मला कुटुंबाची जशी सेवा करायची तशी समाजाची सुद्धा मला सेवा करायची, अशी भूमिका त्याची तयार होते. ही थोडी उन्नत भूमिका आहे.
पण हे समाजकार्य करताना मी समाजकार्य करतोय आणि मला त्याचा मान मिळाला पाहिजे, माझं कौतुक पाहिजे, मला अमुक मिळालं पाहिजे, पदं मिळाली पाहिजेत, अशी जर का आसक्ती राहिली तर बऱ्याच वेळा मनुष्य करू नये ते करतो आणि ह्या सेवेतील जो त्याला लाभ होईल तो भोगण्याची त्याची इच्छा होते आणि मग तिथे अनेक धोके येतात. पुढची पायरी, तत्वनिष्ठ होऊन अंतर्मुख राहून अनासक्त भावाने सेवा करणं हा गीतेचा सिद्धांत आहे. मी तर सेवेसाठी निमित्त मात्र आहे, आसक्त न होता सेवा करून मोकळं व्हावे ही सेव्य आणि सेवकाची भूमिका गीतेसाठी प्रारंभिक भूमिका. गीतेचा साधकत्वाचा अभ्यास इथे सुरू होतो. मग त्याला असं वाटतं की समाज सेव्य आहे, मी सेवक आहे आणि सृष्टी हे सेवेचं, समाजाची मला सेवा करायची, मी सेवक म्हणून ती करेन आणि मग ह्या सृष्टीमध्ये ज्या गोष्टी मला उपलब्ध आहेत ती माझी सगळी सेवेची साधनं आहेत. आता हा कर्मयोग झाला आणि मग ह्या कर्मयोगाची जी त्रिपुटी आहे, म्हणजे सेव्य, सेवक आणि सृष्टी, याला त्रिपुटी असं म्हणतात, त्याच्या पुढे जायचे. मग तिथे भक्तियोग सुरू होतो. ह्या प्रगत भूमिकेत आहे. आत्तापर्यंत तो काय म्हणतोय की मी सेवक ह्या भूमिकेतून समाजाच्या साधे सेवा करतो आहे आणि मग सगळ्या गोष्टी माझ्याकडे ज्या आहेत त्या माझ्या सेवेचं साधन आहे. हे कर्मयोगाचं झालं. मग तो म्हणतो मी भक्त आहे, ज्याची सेवा करायची ते भगवत स्वरूप आहेत, म्हणजे समाज भगवत स्वरूप आहे आणि सर्व सेवेची जी सर्व साधनं माझ्याकडे उपलब्ध आहेत ती पूजेची साधनं आहेत. म्हणजे समाज जो आता जो सेव्य होता तो पूज्य झाला, मी जी सेवा करत होती ती आता पूजा झाली आणि मग सेवेची साधनं ही पूजेची साधनं होतात आणि इथे कर्मयोग संपतो आणि एक थोडा उंचीचा भक्तियोग यापुढे आयुष्यात येतो आणि मग ज्ञानयोग. आणि नंतर जसजसा ज्ञानयोग अंगात मुरतो त्याची अनुभूती यायला लागते, कार्य पुढे जातं, सेवाभावात समर्पण येतं. त्यावेळेला मी ईश्वराद्वारा ईश्वराची पूजा करत आहे. म्हणजे करणारा मी सुद्धा ईश्वर आहे. ज्या साधनांनी मी ती पूजा करतोय ती सुद्धा ईश्वराची साधनं आहेत आणि मी जी पूजा करतोय ती सुद्धा ईश्वराची पूजा करतो. समाजरूप भगवंताची मी भक्ती करतो, तो तर चैतन्यमय परमात्मा आहे आणि मी पूजा करणारा भगवत स्वरूप आणि पूजा साधनंसुद्धा भगवत स्वरूप आहेत. अशा प्रकारच्या तिन्ही गोष्टी जेव्हा त्या भगवत स्वरूपाशी एकरूप होतात, त्रिपुटी शांत होते, त्यावेळेला आयुष्यात ज्ञानयोग येतो. आणि अशा पद्धतीने भगवद्गीता आपल्याला 15 अध्यायापर्यंत जवळजवळ सगळं तत्त्वज्ञान सांगतं. 16 आणि 17, 18 जे अध्याय आहेत ते अधिक काही ज्या मागेच सांगितलेल्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा विस्तार आहे. उदाहरणार्थ 17वा अध्याय 9व्या अध्यायाशी जोडलेला आहे आणि अशा पद्धतीने ही समर्पण, श्रद्धा, संकल्पना, विस्तार आपल्याला 18 अध्यायामध्ये बघायला मिळतात. आणि 18वा अध्याय कळसाध्याय आहे. ज्ञान तरी घे नाहीतर भक्ती तरी घे, दोन्ही नाही असं करू नकोस, आयुष्य बर्बाद होऊन जाईल, टाहो फोडून सांगणारा हा अध्याय आहे. आयुष्यात कर्मत्याग शक्य नाही म्हणून चांगलं कर्म करणं चांगलं. त्याग म्हणजे काहीतरी टाकणं नाही, जे ठेवण्यात तुला सुख मिळालं ते तू टाकलंस तर खरा त्याग. अशा पद्धतीने गीतेचं जे सांगणं आहे ते स्वामीजी आपल्याला थोडक्यात सांगतात आणि म्हणतात पुढे, किती झगडाल, किती अपेक्षा कराल, प्रत्येक वेळेला ज्या अपेक्षा कराल त्या अपेक्षांचे समुद्र तुम्हाला स्वतःला शेवटी त्यातून बुडायला लावतील. अत्यंत दुःखाने परत पुढचा नवीन जन्म घाल, पुन्हा दुःखी व्हाल, सुखी व्हायचा प्रयत्न कराल, पुन्हा पाय घसरून पडाल. हे अज्ञानाचं शेवाळ आहे, ते बाजूला करून निश्चयाने पुढे पाऊल टाका, शांत व्हा, शांत अवस्थेत डोळे मिटा आणि काही क्षण गीतेचा संदेश मनी धरा. आणि म्हणून ते एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतात. फक्त वाचू नका, फक्त ऐकू नका. ईश्वर त्या म्हणजे ऐकल्याचं काय म्हणतात ते श्रवण, मनन, चिंतन अशा सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर हे सगळं उपयुक्त आणि मग जो लाभ आहे तो प्रचंड आहे, तो अवर्णनीय आहे, तो समजून सांगण्यासारखा नाही आहे आणि त्याच्यामध्ये मानवी जीवनाचं स्वार्थ आहे. मी खूप घाईघाईने आढावा घेतोय एवढंच करण्यासाठी की ह्या गीतेच्या माध्यमातून जो आपल्याला संदेश दिलेला आहे तो ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग आहे. तो प्रत्येकाला जीवनात करता येण्यासारखा आहे आणि हळूहळू करता येण्यासारखा आहे. ह्या ठिकाणी
अजून एक 10 मिनिटामध्ये मनाच्या श्लोकाचा आढावा आणि शक्य झालं तर उपनिषदांचा आपल्या ह्याचा पुढच्या पाठमालेचा आढावा आपण घेऊया आणि मग आपण पुढचा भाग नंतर घेतला तरी चालेल. खूप फास्ट होत असेल मला कल्पना आहे तुम्हाला ऐकायला, आणि ज्यांनी हे पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि इवन ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं नाही आणि मागे ऐकलं आहे त्यांनासुद्धा आहे, कारण बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी विसरलेल्या असतात आणि मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्ट वाटत असतील. परंतु ह्या सगळ्या सांगण्याचा हेतू हा आहे की आपण जे काही करतो आहे त्याच्यामध्ये क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आहे, क्लिअर ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी जे काही ज्ञान विचार उपलब्ध आहेत ते आपल्याला पूर्वजांनी तयार करून ठेवलेले आहेत, भगवंतांनी सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर वेदातून सांगितलेले आहेत. स्वामीजींसारखे किंवा अनेक संत परंपरेत अनेक लोक झालेत, ते अत्यंत सोप्या ह्याच्यात सांगतात. आणि त्यामुळे हे सगळे जे गीतेचे जे प्रयोग आहेत किंवा गीतेचे जी शिकवण आहे ती आपल्याला आयुष्यात आणता येण्यासारखी आहे. आपल्याला फक्त थोडा संकल्प पाहिजे आणि ही थोडी इच्छा पाहिजे ज्याच्यामध्ये आपला स्वतःचा क्रमविकास घडेल. मनाचे श्लोक म्हणजे मनाचा संपूर्ण अभ्यास, मनाचं अंतर्रूप आणि बाह्य स्वरूप, आणि त्या अंतर्बाह्य स्वरूपामुळे माणसाचं होणारं जे वागणं असतं त्या वागण्यावर लख्ख प्रकाश टाकून स्वतःला स्वतःचं दर्शन करून देणारा आरसा म्हणजे मनाचे श्लोक आहेत. आणि आरशामध्ये आपण बघितलं की आपलं रूप दिसतं आणि ते रूप ज्यांना सुधारायची इच्छा आहे अशा सर्वांना तुम्ही त्यासाठी काय करावं, कशा पद्धतीने आपला सगळा जो काही देह आहे, देह स्वरूप ते कसं बदलावं, मनस्वरूप कसं बदलावं, हे अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारा, आकाराने अगदी छोटा पण अर्थाने महान असा एक श्लोकसंग्रह आहे. आणि मग आपण हा सगळा अभ्यास या पाठमेऱ्याच्या निमित्ताने केला. ह्याचा अगदी थोडक्यात सारांश म्हणजे असा आहे की मन आणि परोपकार यांचा संबंध रामदासांच्या मताने अत्यंत पक्का आहे. साधकांच्या मनात सुद्धा तो तसा असावा त्यांचा आग्रह आहे. असे अनेक श्लोक आहेत हे सगळं सांगणारे. आणि मनाच्या श्लोकामध्ये उपाय देणारे, मार्ग दाखवणारे जेवढे श्लोक आहेत ते सगळे श्लोक दुसऱ्याला मदत करण्याचा उपदेश ऐकवतात. आणि मग तो उपदेश सत शब्दाने असो, संत संगतीच्या निमित्तानं असो, आध्यात्मिक मार्गावर वाट करणाऱ्या साधकांच्या मनबुद्धीमध्ये देहबुद्धी आणि आत्मबुद्धी, मी म्हणजे देह आहे का मी म्हणजे आत्मा आहे, याचा झगडा नित्य सुरू असतो. कधी चांगल्या क्षणाला आपल्याला असं वाटतं की मी आत्मस्वरूप आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण देहामध्ये गुंतून असतो. आणि मग हा मन आणि ब्रह्म याचा संबंध नक्की काय आहे तो रामदास स्वामींनी दाखवला आहे. ब्रह्म हे अतिसूक्ष्म आणि अतिविशाल आहे. अणुरेणुया थोकटा तुका आकाश आहे एवढा, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पण आपल्या प्रत्येकाची मनाची ताकद देखील तसं होण्याची असते. पण त्यासाठी मन शुद्ध व्हायला हवं, आत्मरूप व्हायला हवं. आणि तसं ते झालं की किती सूक्ष्म अशा विशाल ब्रह्मासारखं ते होऊ शकतं, असं रामदासांनी या मनाच्या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. इतरांकडून मी सुख घेईन हे मनन उलटं करून इतरांना मी सुख देईन असं म्हणत केलं की ते मनन म्हणजे मंत्र होतं. आणि मग हा मंत्र मनात दृढमूळ केला की मनसामर्थ्याची आणि तिथून ब्रह्मसामर्थ्यांची गुरुकुल्य आपल्या हातात येईल. आणि प्रत्येक ह्या मनाचा श्लोक म्हणजे एक मंत्र आहे. आणि मंत्र म्हणजे सामर्थ्य देणारा, शक्ती देणारा, त्राण देणारा असा हा प्रत्येक श्लोक आहे. मनाच्या श्लोकाचं मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे. जसा पातंजल योगसूत्र अष्टांग योग हा मनाचा विचार करणारा एक अत्यंत उत्कृष्ट असा भारतीय प्राचीन ठेवा आहे, तसाच ठेवा मनाच्या श्लोकांच्या निमित्ताने महाराष्ट्राला उपलब्ध आहे. पण फार जवळचा असल्याने आपल्याला त्याची फार किंमत वाटत नाही. योग्य मानसिक स्थिती निर्माण करण्यासाठी उपयुक्त असे जे निवडक ग्रंथ जगाच्या इतिहासात झाले आहेत, त्या सगळ्या जगाच्या ग्रंथामध्ये मनाच्या श्लोकाची गणना नक्की करावी लागेल असं स्वामीजी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान जे आहे ते सत्कर्मी रती वाढतो आणि मग तुम्हाला मागेल ते मिळव अशा प्रकारची व्रत सांगतं. मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की
सत्कर्मानीच आपल्याला आपलं सगळं काय मिळायचं असेल ते मिळेल. आयुष्यभर माणूस जीवतोड प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो. तो प्रयत्न बहुधा प्रपंचासाठी आणि व्यवहारासाठी असतो. ह्या प्रचंड खर्च होणाऱ्या शक्तीपैकी जरी त्याने अर्धी शक्ती सुखप्राप्तीचा नियम घेऊन ती खर्च केली तर काय कल्याण होईल ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मनाच्या श्लोकात आहे. आणि हा सगळा विषय अत्यंत विस्तारपूर्वक ह्या योगग्रंथामध्ये मांडलेला आहे. म्हणजे ही सगळी मनशक्तीची फिलॉसॉफी आहे, त्याच्या मांडणी स्वामीजीने अनेक पद्धतीने केली. त्यातली एक पद्धतीची मांडणी म्हणजे हे योगग्रंथ आहे. आणि त्या योगग्रंथाचा अभ्यास करण्याअगोदर त्या अभ्यासासाठी आपली एक मनोभूमिका तयार व्हायला पाहिजे. आपल्याला काय पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायचं आहे, ह्याच्यातून काय साधायचं आहे, काय आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि काय आपल्या प्रगती करायची, हे सगळं समजण्यासाठी आपण ही थोडक्यात चर्चा करतो आहे. आणि चर्चेचा हेतू हाच आहे की आपल्या हातून योग्य पद्धतीने हे काम हवं. आता ह्या मन उन्नतीच्या 7 पायऱ्या आहेत आणि त्या 7 पायऱ्या आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या. त्यातली नैतिक वर्तन ही पहिली पायरी आहे. दुसरी माणशी म्हणजे नैतिक वर्तन जो करणारा माणूस असतो सदाचरणी माणूस असतो. तर सदाचरणी माणसाला, चांगलं आचरण करणाऱ्या माणसाला सुद्धा जगाचं आणि वस्तूमधल्या मिळणाऱ्या सुखाचं आकर्षण असतंच. आणि मग ह्यालाच देहबुद्धी म्हणतात. आणि म्हणून नैतिक वर्तन करणारा सदाचरणी माणूस देहबुद्धीवर आधारलेलं जीवन जगत असतो. पण ते जीवन अपूर्ण, आसार आणि तात्पुरतं असतं. म्हणून त्या प्रत्येक सुखातून दुःख निर्माण होतं. अशी मनाची खात्री पटवणं ही प्रयत्नाची दुसरी पायरी आहे. याची विस्तृत चर्चा आपण पुढे करणार आहोत. या भगवंताचं सतत अस्तित्व आपल्या चित्तात राहिलं पाहिजे. भगवंताची विसर पडण्याची सवय आपल्या मनाला लागली आहे सहज, कारण आपण स्वतःचा विचार करतो, भगवंताचा विचार आपल्या मनात विशेष येत नाही. ती सवय तोडण्यासाठी भगवंताचं अखंड नामस्मरण आवश्यक असतं किंवा त्यासाठी चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास करून आपली खात्री पडायला लागते. ही तिसरी पायरी आहे प्रगतीची. देहबुद्धी म्हणते मी खरा आहे, आत्मबुद्धी म्हणते देव खरा आहे. आता ह्याच्यात नक्की काय तर प्रांजळ, प्रामाणिक आणि निष्काम उपासनेनी, नामस्मरणाने देहबुद्धी नाहीशी होऊन आत्मबुद्धी वाढायला लागते. सदा सर्वदा देह आपल्या सन्निधायाशी निसंशय भाव. आता तुम्ही म्हणाल हे नामस्मरण हे कधी करणार, सगळा वेळ असाच तिचा जातो. पण जेव्हा काही नसतं, असे 2 तास 3 तास जेव्हा असतात तेव्हा आपण इतर गोष्टी करत असतो. आणि काय काय गोष्टी करत असतो आत्ता आपल्याला चर्चा करायला वेळ नाही, पण आपणच आत्मपरीक्षण करू शकतो. ते म्हणतात ऑन अँड ॲव्हरेज प्रत्येकाचा मोबाईलवर वेळ साधारणतः 1 तास ते 1.5 तास जात असतो. तर अशा वेळेला नामस्मरण करावं आणि तिथे स्थिरावणं हा चौथा मुक्काम आहे. ह्या भावनेच्या चित्तातील उद्यापासून परमार्थाची खरी वाटचाल सुरू होते. मोबाईलमध्ये माहिती चांगली असते, नाही असं नाही, परंतु त्या माहितीचा आपल्याला रिलेव्हन्स काय आहे आणि आपल्या ध्येयामध्ये ते किती बसतं हा भरून मोबाईल वापरायला हरकत नाही, कारण प्रत्येकजण तो वापरतोच. पण एक तो उदाहरण झालं. अशा अनेक उदाहरणं सांगता येतील की आपल्याला वेळ काढता येईल, टाईम मॅनेजमेंट करता येते. आता अशा प्रकारची एकदा भावना स्थिर झाली की मग परमार्थाची खरी वाटचाल सुरू होते. प्रभातकाळी एकाग्र मनाने केलेलं भगवंताचं नियमित चिंतन, जेव्हा मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण, ह्याला सगळं ह्या आपल्या भावनेला बळ येतं त्याने. मग सुखदुःखात नेहमी भगवंत आपल्या साथ आहेत ह्या भरवशावर साधक पुढे जात असतो. त्यामुळे मनातली भयवृत्ती कमी व्हायला लागते आणि ह्या मार्गावर प्रगत असलेले साधक आणि इतर मार्गस्थ सहकारी यांच्या संगतीचा, म्हणजे तुम्ही एकदा एक ठराविक मार्ग पत्करला की त्या मार्गावर जे लोक असतील, मग ते साधक असतील किंवा सहकारी असतील, परंतु एका आवडीचे लोक आपल्या संगतीत येतात आणि मग त्याच्यापैकी एखादा सिद्ध असतो, ज्ञानी असतो, त्याच्या ठिकाणी आपलं मन स्थिर होतं. हा 5वा मुक्काम, ही 5वी पायरी प्रगतीची. विवेक आणि वैराग्याच्या पाठिंब्याने आणि नामाच्या अखंड सहवासाने
माणसाची वृत्ती सगुणाच्या ठिकाणी संपूर्ण जळू शकते. आता सगुण दर्शन त्याला होतं सुद्धा कधी कधी, पण सगुण दर्शन हे अंतिम ध्येय नाही. सगुणाच्या माध्यमातून निर्गुणावर वृत्ती भिडवणं आणि तिथे चित्त स्थिर करणं हे आवश्यक असतं. हे जीवाच्या प्रयत्नाच्या अनेक वेळा बाहेर असतं. इथे सद्गुरूंचं, संतांचं, संत साहित्याचं, जसं दासबोध आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, असे अनेक ग्रंथ आहेत, त्यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन आवश्यक असतं. ते सगळे मलोक किंवा ही सगळी साधनं आपल्या शक्तीने साधकाला निर्गुणात अनुसंधान ठेवायला शिकवतात. वृत्ती निर्गुणी स्थिर राहणं ह्या अभ्यासाचा मुकुटपणी हा 6वा मुक्काम आहे. आणि मग सद्गुरू रूपेनी देहबुद्धी विरून जाते, आत्मबुद्धी प्रकटते, अज्ञानालयाला जाऊन ज्ञान पकडतं, मग नंतर ही सर्वसाक्षी अवस्था देखील आटते आणि मग परमात्मरूप सर्वत्र भरून राहतं. हा 7वा आणि शेवटचा मुक्काम होय. हे आपण समजून घेतो स्टेप्स. ह्या समजून घेण्याचा अर्थ आपल्याला हे सगळं साधेल असं नाही, परंतु आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे ती दिशा कळली तर हळूहळू आपण ह्या गोष्टी साधू करू शकतो. आणि हेच सगळं आपण ह्या मनाच्या श्लोकाच्या पाठमालेत बघितलेलं आहे. आणि अच्छा, ठीक आहे. मग आपण ह्या ठिकाणी थांबूया. पसायदानाचा जो रिव्ह्यू आहे तो पुढच्या वेळेला घेऊया. आत्ता थोडक्यात मी 1-2 मिनटात समारोप करतो. तो समारोप असा आहे की आपण ही योगग्रंथांची जी पाठमाला बघतोय, त्या पाठमालेसाठी जे आपल्याला निश्चित उद्देश आहे ते करायला पाहिजे. आणि हे आत्ता कळण्यासाठी आवश्यक आहे, कारण त्या पद्धतीने आपण बघू. मग तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला कामाला लावता का, पण मग हे काम नाही आहे, हे ह्या सगळ्या वेळेत. कारण नाही तर मग स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट आपण करत नाही आहे. छान बोलतात, छान ऐकतं, बरं वाटतं, असं काही अपेक्षित नाही त्याच्यात. तुम्हालाही अपेक्षित नाही, मलाही अपेक्षित नाही. आणि म्हणून आपण ह्या पाठमालेमध्ये काय पाहणार आहोत, तर प्रत्येक योगग्रंथ थोडक्यात स्वतंत्रपणे आणि एकत्रित्या, म्हणजे आपण प्रत्येक योगग्रंथातला प्रत्येक चॅप्टर बघू असं नाही, परंतु त्या योगग्रंथाचा जो विचार आहे आणि स्वामीजींनी विशेषत्वाने त्याच्या आपल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली ती आपण बघणार आहोत. आणि मग आपल्याला जे योगसाधना, षटचक्र ध्यान ह्याची जोड द्यायची, ध्यानाची जोड द्यायची ह्या सगळ्या प्रयत्नाला, जो प्रत्येक योगग्रंथाचा विषय आहे, त्यासाठी आपण काय करायचं हे साधारण प्रयत्न आहेत. अशा पद्धतीने आपण ह्याचा करणार आहोत. शेवटी आत्मचिंतन प्रार्थनेने जो परत आपल्याच विषयाशी संबंधित विचार आहे त्याने आपण समारोप करूया. मी प्रार्थना म्हणतो, आपण ऐका आणि ज्यांना येत असतील त्यांनी आपापल्या ठिकाणी ही प्रार्थना म्हणायला हरकत नाही. आत्मचिंतन प्रार्थना आहे. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. पुढच्या पाठामध्ये सुद्धा आपण काही प्राथमिक पाठ बघणार आहोत. म्हणजे एकत्रितरित्या स्वामीजींच्या तत्त्वज्ञानाची जी मांडणी ह्या सगळ्या योगग्रंथामध्ये केलेली आहे त्याची अत्यंत सोप्या भाषेतली आउटलाईन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्या अगोदर जो आजच्या पाठातला जो काही थोडासा पसायदानाचा भाग राहिला तो पण आपण पुढच्या पाठामध्ये घेऊया. या ठिकाणी मी थांबतो. हरिओम. सगळ्यांना धन्यवाद. हरिओम. ब्लॉग जोशी काकांचा जो ब्लॉग आहे ज्याच्यावर गोष्टी आहेत मनाचे श्लोक, जीवन गीता आणि पसायदान, त्याची लिंक मी मेसेजमध्ये टाकली आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या बुधवारी परत 9 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. त्याच्यासाठी एक 8:55चा जर बुधवारचा जर तुम्ही अलार्म लावून ठेवला तर तुम्हाला ते सोपं जाईल. नाही तर मग कोणी 9, 9:15, 9:30, आत्ता 9:55लाही काही लोक जॉईन होत आहेत.
आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज 100 क्रॉस झालेले आहेत आपल्या या उपक्रमामध्ये. पहिल्या 100 क्रॉस झालेले आहेत. खांदे एक मिनिट, शिल्पा चौधरींचा हात वरती आहे, त्यांना काय विचारायचं आहे का? त्यांना लिंक पाहिजे. ओके ठीक आहे ओके. हो, लिंकच हवी होती मला. हां ठीक आहे ओके. लिंक टाकलेली आहे, तुम्ही कॉपी करू शकता. आणि एकदा अभिनंदन की 100 क्रॉस झालेल्या याची उपस्थिती जर सगळ्यांची राहिली तर सगळ्यांना म्हणजे आयोजकांनाही काकांनाही उठता येईल आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. धन्यवाद. हरिओम. इंगळेताई काय म्हणताय? इंगळेताईंचा हात वरती आहे. काका हरिओम. बोला. सगळं श्रेय जळगाव केंद्राला आहे. काय? आणि आजपासून तुम्ही चांगली सुरुवात केली आहे काका तुम्ही. ओके. खरंच सरस्वतीची कृपा आहे. बस धन्यवाद. जळगाव केंद्राचं काही नाहीये, आपलं उपक्रम आहे सगळ्यांचं, सगळ्यांनी मिळून करायचं आहे ते. धन्यवाद. ठीक आहे. काय असेल तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. आपला एक ग्रुप पण आहे ज्ञान गुणाकार नावाचा, त्यातही तुम्हाला जॉईन होता येईल. त्या ग्रुपमध्ये नसतील त्याच्यासाठी मी एक नंबर परत मेसेजमध्ये टाकून ठेवतो. त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्हाला या सगळे अपडेट येत जातील. थँक्यू. सेव्ह केलं मी. वर काय आलं ठीक आहे. एक मिनिट.